जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो आपल्या पोलीस भरती करणाऱ्या सगळ्या मित्रांसाठी आहे, मैत्रिणींसाठी आहे। ग्राउंडची सुरुवात केली आहे। ग्राउंडच्या ज्या शंका आहेत, ग्राउंडचे जे प्रॉब्लेम आहेत, आता येणारी भरती कधी होणार आहे सांगता येणार नाही, पण लवकरात लवकर येईल। आता जे अधिवेशन सुरू आहे त्या अधिवेशनामध्ये डिक्लेअर होऊन जाईल की भरती कधी घ्यायची। हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत का पोहोचला पाहिजे, कारण खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे प्रश्न असे आहेत की सर आमचा ग्राउंड मध्ये गोळा जात नाही, 1600 मीटर मध्ये काय केलं पाहिजे, 100 मीटर मध्ये काय केलं पाहिजे। मित्रांनो, आताची जी भरती येणार आहे ती 10,000 पद येतील किंवा त्याच्यापेक्षा जास्त येतील, त्यापेक्षा कमी असतील, तर कॉम्पिटिशन पहिल्यापेक्षा डबल असणार आहे। त्याच्यामध्ये आपल्याला मिलिटरीमध्ये बसण्यासाठी पोरांसाठी जे आहे ते 43-45 चा आकडा फिक्स पाहिजे जर तुम्हाला पोलीस भरती व्हायचं असेल तर। लक्षात ठेवा, कारण पुढे 4चा आकडा लागणं खूप गरजेचं आहे। तुम्ही कोणत्याही कॅटेगरीचे असाल, ओपन मध्ये असाल तर मित्रांनो तुम्हाला 45 घेतलेच पाहिजेत, लक्षात ठेवा। आणि मैत्रिणींसाठी, मुलींसाठी जे आहे ते तुम्हाला ग्राउंड 40, 41, 43 हा आकडा घेतलाच पाहिजे ग्राउंडला। तुमचं 37-38 मध्ये काहीच नाही होणार आहे, कारण कॉम्पिटिशन ह्या वर्षी खूप जास्त असणार आहे। आता ग्राउंडच्या तुमच्या शंका, तुम्ही ग्राउंड करत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला शेड्यूल बनवायचं आहे। सोमवारपासून ते तुमचं रविवारपर्यंत कोणत्याही दिवशी तुम्हाला सुट्टी घ्यायची नाहीये। सुट्टी घेतायत, एक दिवस सुट्टी असली पाहिजे, त्याच्यामध्ये तुमचं 100% मधले फक्त 20 ते 25% तुम्हाला करायचंय। आता आजचा सुट्टीचा दिवस आहे, नाही आपल्याला पोलीस भरती आहे तर आपल्याला कोणत्याही दिवशी सुट्टी घेऊन जमणार नाही। एक दिवस रेस्ट घ्या, पण त्या दिवशी एक 10 ते 15% किंवा 20% तुम्हाला ग्राउंड करायचंच आहे। नॉर्मल जॉगिंग केली तरी चालेल। आणि जो तुमचा वीक आहे, गोळा वीक आहे, 1600 मीटर वीक आहे किंवा 100 मीटर तुमचा वीक आहे, तर त्या वीक पॉइंटला तुम्हाला प्लस पॉइंट बनवायचं आहे। तुम्हाला ते गेलंच पाहिजे आणि झालंच पाहिजे, जमणार नाही ही गोष्ट नाही। ऑप्शनला कोणतीच गोष्ट ठेवू नका। गोळा जात नसेल तर गोळा समजून घेणं गरजेचं, माझं होतंय काय। 1600 मीटर मध्ये शेड्यूल बनवा की माझा पहिल्या राऊंडला किती टायमिंग होते, दुसऱ्या राऊंडला किती होते आणि चौथ्या राऊंडला माझं नेमकं काय होते, मला दम लागतोय, श्वास घेण्यासाठी प्रॉब्लेम होते, माझं काय पाय उचलत नाही, जाम होत आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आहेत। कमेंट करा, पुढचा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे। आणि मित्रांनो, काल परवाच आपल्या विद्यार्थ्याचा एक फोन आला की सर उद्या ग्राउंडचा आपला डेमो आहे का, ग्राउंडची टेस्ट आहे का। तर विचारलं मला का रे, तर नाही सर मला आज काय खाल्लं पाहिजे, मला रेस्ट घेतली पाहिजे। तर मित्रांनो, पोलीस भरती कधी येणार, कसं येणार सांगता येणार नाही। ग्राउंडची सिच्युएशन खूप वेगळी असते, तुम्हाला कुठल्याही टायमामध्ये सिच्युएशन मध्ये तुम्हाला अलर्ट राहायचं आहे, सिच्युएशन मध्ये तुम्हाला हँडल करायचे आहे। तुम्हाला हे नाही सांगायचं की उद्या माझा ग्राउंड आहे, नाही, कुठल्याही टायमाला मला जमलंच पाहिजे आणि केलंच पाहिजे। झोपेतून तुमच्या हातात जरी गोळा दिला पाहिजे ना, तरी गोळा गेला पाहिजे, 1600 मीटर जमला पाहिजे कुठल्याही वेळेस। हे सांगायचं नाही की उद्या आहे परवा नाही, मला आजपासूनच सुरुवात करायची, उद्याची वाट बघायची नाहीये। ह्या जर गोष्टी तुम्ही फॉलो करताय ना मित्रांनो, तुमच्या ग्राउंड मध्ये 101% फरक पडतोय। फक्त आपल्याला एनी टाइम तयारच ठेवायचंय की नाही माझं ग्राउंड मला होणारच आहे, झालंच पाहिजे। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला इंजुरी होते, कुठे होते, कमर दुखते, गुडघे दुखतायत, अँकल दुखतायत, तर ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत ना, ग्राउंड करत असताना तुम्हाला स्ट्रेचिंग खूप महत्वाचे आहे। ह्या झाल्या पाहिजेत गोष्टी। तुम्ही निष्काळजीपणामुळे तुम्हाला ह्या सगळ्या होत आहेत। थोडं रिकव्हरी झालं पाहिजे, रेस्ट करा, पण एवढी पण रेस्ट घेऊ नका की तुमचं ग्राउंड तुमच्यापेक्षा पहिले पुढे जातील। तर तुम्हाला रेग्युलर ग्राउंडमध्ये स्ट्रेचिंग वगैरे आणि ज्या ज्या गोष्टी लागतात ग्राउंडमध्ये करायचे आहे, त्यासोबतच सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे डाएटसाठी मी तुम्हाला वेगळा व्हिडिओ बनवला जाईल। तुम्हाला कुठल्याही गोष्टी शंका असेल ना, या व्हिडिओला कमेंट नक्की करा आणि तुमच्या पोलीस भरती करणाऱ्या सगळ्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। जय हिंद।